IPLमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप का दिली जाते, त्यामागचं नेमकं नक्की कारण तरी काय आणि याची सुरुवात कधी झाली होती, पहिली ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोणत्या दोन खेळाडूंनी जिंकली होती, सगळं सांगते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये। IPLमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप म्हणजे फक्त एक बक्षीस नाही, तर तो मैदानावरील सर्वश्रेष्ठ असण्याचा पुरावा देखील असतो। ऑरेंज कॅपची सुरुवात तसं तर 25 एप्रिल 2008 ला झाली होती। बॅट्समनला आणखीन प्रोत्साहन मिळावं आणि मैदानात धावांचा पाऊस पडावा यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती। तसंच IPLमध्ये आणखीन मनोरंजन व्हावं हे देखील यामागचं उद्देश होतं। IPLच्या पहिल्या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने आपल्या दमदार फलंदाजीची ताकद दाखवत ही पहिली ऑरेंज कॅप आपल्या स्वतःच्या नावावरती करून घेण्याचा बहुमान मिळवला होता। तर गोलंदाजाच्या जिद्दीला देखील सलाम करण्यासाठी 13 मे 2008 ला पर्पल कॅपची सुरुवात करण्यात आली होती। फलंदाजाच्या वादळातही बॉलरने आपली चमक दाखवावी यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती। राजस्थान रॉयल्सच्या सोहेल तन्वीरने पहिल्या सीझनमध्ये सर्वाधिक विकेट घेत ही पर्पल कॅप आपल्या नावावरती करून घेतली होती। दर मॅच नंतर पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप बदलत जाते, ज्यामुळे खेळाडूंमध्ये एक जिद्द निर्माण होते की चांगलं खेळायचं। त्याचबरोबर पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप सोबत खेळाडूंना एक सोन्याचं नाणं देखील दिलं जातं। तुम्हाला काय वाटतं, 2026च्या या हंगामात कोणते दोन खेळाडू असतील जे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकतील? कमेंट्समध्ये नक्की सांगा।